गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय. निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि काही धक्के अगदी सुरुवातीलाच बसलेले आहेत. दोन मोठे धक्के आपल्या सगळ्यांच्या समोर असतील बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समोर. एक मोठा धक्का, काँग्रेसच्या जयश्रीताई उभाटामध्ये गेल्यात, हातात शिवबंधन बांधलं, आणि उभाटाचे सदानंद माळीसर हे वंचितमध्ये गेलेत. केवळ गेलेच नाहीत तर वंचितची उमेदवारी त्यांना फायनल झाली, सुनिश्चित झाली, त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे. आणि वंचितचे उमेदवार प्राध्यापक सदानंद माळीसर सध्या गुड इव्हनिंग सिटी सोबत आहेत. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर, आपण निवडणूक लढवत आहात. हो. ही निवडणूक विधानसभेची पहिल्यांदाच लढवत आहात. अगदी बरोबर. त्याच्या पूर्वी आपण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवलेली आहे. दोन्ही निवडणुकांमधला फरक काय तुम्हाला वाटतो? दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये फरक आहे. मतदार हा जागरूक मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, पदवीधर मतदार आहे, शिक्षक मतदार आहे. आणि सर्वसाधारण या विधानसभेमध्ये हा सर्वसामान्य मतदार आहे. हा मुख्य फरक त्याच्यामध्ये आहे. आणि तो फरक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याची जिज्ञासा माझ्या मनामध्ये बऱ्याच वर्षांपासून होती आणि ती या माध्यमातून पूर्ण होत आहे. माझा एक दुसरा प्रश्न असा राहील की 2019च्या निवडणुकीमध्ये शरद काळे डॉक्टर मोताळ्याचे त्यांना वंचितची उमेदवारी घोषित झाली होती आणि रात्रीतून उमेदवार बदलला आणि तो जो ईव्ही फॉर्म आहे तो विजयराज शिंदे यांना मिळाला होता. आता तुम्हाला उमेदवारी घोषित झाली आहे आणि असं काय होऊ शकेल का की असं कोणी प्रयत्नात आहेत का की तुमची उमेदवारी बदलून दुसऱ्याला कोणाला मिळावी, असं वेळेवर होईल का? तसं अजिबात होणार नाही. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि अंजलीताई आंबेडकरांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की अरे तुझी उमेदवारी निश्चित झालेली आहे, फायनल झालेली आहे आणि तू उमेदवार म्हणून अतिशय चांगला सक्षम असा पर्याय आम्ही या मतदारसंघामध्ये देत आहोत. त्याच्यामुळे माझी उमेदवारी कट होईल किंवा आणखी कोणाला दिली जाईल असं काय होणार नाही. इथे अशीही अफवा पसरली गेली होती आणि अफवा अशी होती की वंचितने उमेदवार देऊच नाही अशा प्रकारचा प्रयत्न काही लोक करत होते. परंतु तो प्रयत्न आदरणीय बाळासाहेबांनी हाणून पाडला आणि ते तोडावर पडलेत. त्याच्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे, फायनल आहे. आणि मला एबी फॉर्म घेण्यासाठी आमचे जे अशोकरावजी सोनवणे साहेब आहेत त्यांनी मला बोलवलंय की तू सकाळी ये किंवा आता ये, मुंबईला येऊन तुझा एबी फॉर्म घेऊन जा. अशा प्रकारच्या त्यांची सकाळी मला सूचना केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ही उमेदवारी निश्चित आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. नेमकं तुम्हाला काय असे तुमचे गुणवैशिष्ट्य म्हणता येईल किंवा तुमचे प्रबल स्थान काय म्हणता येईल की बाळासाहेबांनी तुमचं नाव याच्यासाठी सुनिश्चित केलंय? माझा जो सामाजिक चळवळीतला पिंड आहे आणि मी जे सामाजिक काम करत आहे, फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ मी राबवतो आहे, ज्या चळवळीसाठी माझं संपूर्ण आयुष्य मी समर्पित केलेलं आहे, ती माझी जमेची बाजू आदरणीय बाळासाहेबांना दिसली असावी. मी ज्या चळवळीमध्ये काम केलं 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बळीरामजी शिरस्कार साहेब ज्या वेळेला निवडणूक लढत होते त्यांची निवडणूक मी एकट्यानेच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, पूर्णपणे ताकदीने त्यांना लढवली आणि बऱ्यापैकी म्हणजे 2.25 लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना आपण मिळवून दिलं. उमेदवार नौका होता परंतु मी लोकसभा संपर्क प्रमुख या नात्याने जवळपास त्यांना 2 लाखाच्या जवळपास मतदान त्यांना मिळवून दिलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आणि असं करत असताना सुद्धा बाळासाहेबांनी माझ्यावर जे लक्ष ठेवलेलं होतं की ज्या वेळेला मी विधानसभेसाठी अपेक्षित होतं परंतु मला उमेदवारी न मिळता ती शरद काळेंना मिळाली, शरद काळेंकडची ती विजयराज शिंदेना गेली. मला थोडं वाईट वाटलं की आपण काम करतोय, आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. मग त्यानंतर मी थोडा न्यूट्रल झालो आणि नंतर मी शिवबंधन बांधलं. परंतु शिवबंधन बांधत असताना हिंदुत्ववादी पक्ष असून त्यावेळेला उद्धव साहेबांनी म्हटलं होतं की आमचं जे हिंदुत्व आहे हे शेंडी जाणवायचं नाही आणि ते वाक्य मला अतिशय मनाला भावून गेलं. परंतु ज्या वेळेला मी उमेदवारी मागितली त्यावेळेला या पद्धतीने जी वागणूक झाली की काँग्रेसमध्ये असणाऱ्या नवख्या उमेदवाराला एका दिवसात तुम्ही उमेदवारी देतात आणि आम्ही उमेदवारी मागत असताना आम्हाला डावललं जातं. आदरणीय जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत सुद्धा त्या रेसमध्ये होते, डॉक्टर मधुसूदन सावळे त्या रेसमध्ये होते. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला मराठा उमेदवार पाहिजे असेल तर डॉक्टर सावळे आहेत, ओबीसी असेल तर प्राध्यापक सदानंद माळी आहे आणि तुम्हाला जिल्हा प्रमुखांना द्यायचं असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहे. आमच्या तिघांपैकी आपण कोणालाही द्या, आम्ही तिघं मिळून त्यांचं काम करू असं आश्वासन आम्ही साहेबांना दिलं. परंतु काय बदल झाला आम्हाला काही कळलं नाही आणि तिथे काय चाललं हे पण काही कळत नाही. आणि अचानकच हा सगळ्यांना धक्का बसला की अचानक जयश्री शेळके त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी शिवबंधन बांधलं. बऱ्याच लोकांनी ज्या चर्चा केल्या त्या चर्चा मी आता काही बोलू शकत नाही कारण त्या चर्चा या सगळ्या देवाणघेवाण निवडणुकीच्या याच्यामध्ये येतील. उभाटा सोडण्याचं कारण काय नेमकं? उभाटा सोडण्याचं कारण एकच आहे की निष्ठावंतांना आम्ही न्याय देऊ या तत्वाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शब्द दिलेत
परंतु निष्ठावंत म्हणजे कोण हा प्रश्न आम्हाला पडला, की ज्या आज आमच्याकडे आल्या, सकाळी मुंबईला पोहोचल्या, हातात शिवबंधन बांधलं आणि हातात लगेच बी फॉर्म द्यावा, ही जर निष्ठा असेल तर आम्ही का या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये छातीला माती लावून त्यांना विरोध करणारा मी पहिला असून सुद्धा, म्हणजे ज्या वेळेला 28 नोव्हेंबरला चिखलीमध्ये उद्धव साहेबांची सभा झाली, त्या सभेमध्ये भूमिपुत्र खासदारांना चॅलेंज देणारा आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मी होतो. आणि पहिला मी असताना सुद्धा, म्हणजे पक्षात नसतानाही मी चॅलेंज दिलं आणि पक्षात येऊन विद्यमान आमदाराच्या सोबत मी चॅलेंज दिलं. त्यांच्यासोबत माझी खूप झटापट झाली. आणि एवढं असूनही आम्हाला जर अशा पद्धतीचं बक्षीस मिळत असेल की आम्हाला आमच्या हातात बांधलेलं शिवबंधन आणि दुसऱ्याच्या हातात बांधलेलं शिवबंधन आणि त्याच्या हातात दिलेलं एबी फॉर्म, हे आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि त्याच वेळेला आम्ही निर्णय घेतला की आता निष्ठावंतांना या ठिकाणी किंमत नाही. आणि म्हणून मी विचार केला की मला या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये ज्या काम केलेलं माझ्या अनेक या कार्यकर्त्यांना धक्का बसला की हे अपेक्षित नसताना त्या ठिकाणी झालं. आणि आदरणीय सर, आपण उमेदवारी घ्या, आम्ही शिवसैनिक म्हणून तुमच्या सोबत असू, कारण तुमचे विचार आणि विचार आमचे हे एकत्र आहे. कारण फुले शाहू आंबेडकर चळवळ टिकली तर आपण या ठिकाणी विद्यमान आमदाराला पाडू शकू, अशा पद्धतीचा विचार केला. आणि म्हणून वंचितमध्ये मी एबी फॉर्म घेण्याच्या तयारीत आहे. मला तुमचाच प्रश्न तुमचंच उत्तर तुम्हाला या ठिकाणी विचारतो. निष्ठावंतांना न्याय नाही म्हणून तुम्ही उभाटा सोडली आणि वंचितमध्ये आलेत. वंचितनी तुम्हाला एका दिवसात उमेदवारी घोषित केली आणि तुम्हाला आता तिकीट पण ते देत आहेत, एबी फॉर्म देत आहेत. वंचितचे निष्ठावंत असं म्हणणार नाही का की निष्ठावंतांना न्याय नाही, सदानंद माळेंना एका दिवसात कसं काय तिकीट दिलं? अगदी बरोबर आपला प्रश्न. कारण वंचितमध्ये मी निष्ठावंत होतो आणि निष्ठावंत असून मी नवखा उमेदवार असताना 2 लाखाच्या जवळपास मतदान मिळवून दिलं आणि ती माझी निष्ठा या ठिकाणी मला कामाला आली. अनेक मुद्द्यांवर आपण बोलूया यापुढे पण आपण जेव्हा उमेदवारी आपल्याला मिळेल, एबी फॉर्म मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज कधी दाखल करणार? मी आपल्या सर्वांच्या साक्षीने 27 तारखेला म्हणजे मंगळवारी 29 तारखेला मंगळवारी मतदार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी माझा उमेदवारी अर्ज सर्व वंचित बहुजन आघाडीच्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी भरणार आहे. तुम्हाला एबी फॉर्म मिळावा, तुम्हाला ही उमेदवारी सुनिश्चित झाली आहे, पण एबी फॉर्म तुम्हाला मिळावा अशा शुभेच्छा आमच्या आहेत. पण जर वंचितनी ऐन वेळेवर दुसऱ्याला कोणाला एबी फॉर्म दिला तर आपली भूमिका नंतर काय राहील? माझी भूमिका ती असेल की मी त्यांना प्रश्न विचारेल की माझ्यामध्ये असं काय तुम्हाला जाणवलं की आपण माझा एबी फॉर्म काढून दुसऱ्याला दिला. जर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं तर त्या ठिकाणी आपण शांत राहू, अदरवाईज त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देण्यात भाग पाडू. मित्रांनो, सदानंद माळी सर प्राध्यापक आहेत, विद्यार्थ्यांना शिकवतात. रोजगारीचा प्रश्न आहे, उद्योगधंद्यांचा प्रश्न आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन चालणारा व्यक्ती आहे. त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. उभाटा का सोडली हे सुद्धा सांगितलं. फॉर्म कधी भरणार आहेत हे सुद्धा सांगितलं. अजूनही त्यांच्या मनात अनेक काही मुद्दे आहेत, अनेक काही चर्चा आहेत, अनेक काही धोरणे असतील, नीती असतील. या संदर्भात आपण येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांची मुलाखत घेऊयाच. परंतु तुर्तास नेमकं एबी फॉर्म त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतं आणि ते कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अजय काकडे कॅमेरामनसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.